इंस्टाग्राम उघडा किंवा युट्यूब, प्रत्येक स्क्रीनवर एकच पोरगा दिसतोय. लोकांना वाटतं गडी फुल टल्ली होऊन आलाय, पण पुढच्या मिनिटाला पोरगा म्हणतो कट. हाय, दिस इज सुकृत देव. समय रैनाच्या इंडियाज गॉट लेटंट सीझन 2 च्या मंचावर या मराठमोळ्या पोरानं अख्ख्या देशाची मनं जिंकलीत. पण हा जो काही मिनिटांचा एका रात्रीत मिळालेला सक्सेस दिसतोय ना, त्यामागे तब्बल 8 वर्षांचा खतरनाक स्ट्रगल दडलाय. सुकृतसाठी अभिनय नवीन नव्हता, घरातच कलेचा वारसा होता. आई डान्सर आणि ऍक्ट्रेस, तर वडिलांनीही काही मालिकांमध्ये काम केलेलं. त्यामुळे लहानपणापासून सुकृतची रंगमंचाशी गट्टी जमली. पुढे मुलुंड कॉलेज ऑफ कॉमर्स मध्ये असताना एकांकिका गाजवल्या, पडद्यामागची कामं केली. पण कॉलेज संपलं की प्रत्येकाच्या मागं लागतं ते करिअर आणि पैशाचं टेन्शन. घरच्यांचा पाठिंबा होता, पण स्वतःच्या पायावर उभं राहणं ही गरजेचं होतं. सुकृतनं कोरोना नंतर एका कॉर्पोरेट कंपनीत नोकरी पकडली. पण ज्याच्या रक्ताचाच अभिनय भिनलाय, तो कम्प्युटरच्या स्क्रीनवर 9 ते 5 ची नोकरी करत किती दिवस बसणार. दिवसभर ऑफिस करायचं आणि रात्रीचं शूटिंग, रायटिंग आणि एडिटिंग. शेवटी एक दिवस सुकृतने नोकरीवर लात मारली आणि फुल टाइम स्ट्रगल सुरू झाला. दिवसभर ऑडिशनच्या रांगेत उभं राहायचं, नकार पचवायचे हे रोजच. याच दरम्यान सुकृत पुरुषोत्तम बेर्डे यांचं मुक्काम पोस्ट आडगाव आणि संतोष पवार यांचं यदा कदाचित रिटर्न्स या नाटकाचे प्रयोग करतच होता. सुकृत सांगतो, कालपर्यंत मी रोल्स बनवत ऑडिशनच्या रांगेत उभा राहून स्वतःची संधी शोधत होतो आणि दुसऱ्याच दिवशी मी लाखो लोकांच्या मोबाईल स्क्रीनवर होतो. एका रात्रीत सगळंच बदललं. तुम्हाला सुकृतची ही गोष्ट कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग स्टोरीजसाठी सबस्क्राईब करा कलाकार कट्टाला.